पोट साफ होत नाही ही बऱ्याच जणांची कंप्लेंट असते. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीजमधला आजचा विषय आहे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता. आता याच्यामध्ये खूप सारी कारणं आहेत. म्हणजे आहारात फायबरचं प्रमाण कमी असणं, तुम्ही पाणी फार कमी पित असाल, किंवा मग तुमचं हालचाल ऍक्टिव्हिटी फारच कमी असेल तर त्यामुळे सुद्धा पोट साफ व्हायला त्रास होऊ शकतो. तर याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये आम्ही असं करतो की आज औषध घ्या आणि उद्या सकाळी पोट साफ होईल असा कन्सेप्ट होमिओपॅथीमध्ये नाहीये. पण त्यापेक्षा मोशन रेग्युलराइज होणं यावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीचा अभ्यास करून तुम्हाला कस्टमाइज कॉन्स्टिट्युशनल औषध दिलं जातं, ज्याने तुमचं पोट साफ होतं. आता मी काही केस शेअर करते तुमच्याबरोबर. हे 2 वर्षाचं लहान मूल होतं आमच्याकडे आणि त्याला पोट साफ होत नाही अशी सुरुवातीपासूनच कंप्लेंट होती. तान्ह्या बाळामध्ये हे नॉर्मल असतं, पण आता हे बाळ 2 वर्षाचं झालं होतं तरी सुद्धा त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता आणि त्याला त्रास होत होता. त्याची भूक कमी असायची, त्याची वाढ होत नव्हती. आम्ही त्याची पूर्ण केस हिस्ट्री, लहान बाळांची सुद्धा, लहान मुलांची सुद्धा केस हिस्ट्री घेतली जाते. काही गोष्टी त्याच्या आईकडनं विचारल्या जातात, आईची प्रेग्नन्सी मधली हिस्ट्री घेतली जाते आणि त्यावरून औषध दिलं जातं. ते दिल्यानंतर त्याची मोशन रेग्युलर झाली. अजून एक केस सांगायला मला आवडेल की 24 वर्षाची मुलगी आहे आमच्याकडे पेशंट, आणि ती ऍक्च्युली आली होती सर्दीच्या त्रासासाठी, पण तिला हाही त्रास होता आणि ती काही स्पर्धा परीक्षांसाठी प्रिपेअर करत असल्यामुळे तिची ऍक्टिव्हिटी खूपच कमी होती. पण तिच्या हिस्ट्रीत असं होतं की हा त्रास तिला लहान असल्यापासूनच होता. त्यामुळे तिला आम्ही आहारात बदल सांगितले, पाणी पिण्याचं प्रमाण सुद्धा वाढवलं आणि त्याचबरोबर तिचं पर्सनलाइज औषध सुद्धा दिलं, ज्याने तिचं ऍक्टिव्हिटी तर तिला वाढवता आली नाही तिच्या टाईट शेड्यूलमुळे, पण तरीही तिचे मोशन्स रेग्युलराइज झाले. तर तुम्हालाही अशा प्रकारची ट्रीटमेंटविषयी जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आमचा 10 मिनिटाचा फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.